नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्हा परिषदेत 60 कोटींचा निधी पडून पदाधिकाऱ्यांमधील मतभेदांमुळे विकास कामे रखडली. सांगली जिल्हा परिषदेला शासनाकडून सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय. मात्र हा निधी खर्चासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये वाटपावरून एकमत झाले नसल्याने खर्चाविना कोट्यवधीचा निधी पडून आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या 15व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला आहे. नव्या सभागृहाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निधीतून जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या निधीचे वाटप कशा पद्धतीने करायचे यावरून सत्ताधारी गटातच मतभेद निर्माण झाल्याची माहिती पुढे येत आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच 4 सभापतींना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. उर्वरित 55 सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रत्येकी 70 लाख रुपयांचा निधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील आमदारांनी सुचवलेल्या विकास कामांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. निधी वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी आगामी काही दिवसात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र निधी वाटपाच्या निकषांवरून पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली अंतर्गत नाराजी पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शासनाकडून आलेला 60 कोटी रुपयांचा निधी खर्चाविना पडून असल्याचे सांगण्यात येते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.